लेकिन ये रिकॉर्डिंग सबको नहीं मिलेगी। जो मुझे परेशान करेगा उसी को रिकॉर्डिंग मिलेगी है। इसके आगे की मैं रिकॉर्डिंग कर रहा हूँ। कोई मुझे ज्यादा परेशान करेगा कि सर ये ऐसा कैसे हुआ, वैसे कैसे हुआ, तो आफ्टर दैट आई विल गिव हिम रिकॉर्डिंग। ठीक है, चलो ठीक है, सब लोग ध्यान दीजिए। फिर पेड एडवर्टाइजमेंट कैसे होती है उसके बारे में अपन बात कर रहे हैं। सो प्रत्येकाच्या फेसबुक अकाउंटवर ना ऍड मॅनेजर असतं, ऍड मॅनेजर. facebook.com/ऍड मॅनेजर वर जायचं आहे आपल्याला. कशावर जायचंय? facebook.com/ऍड मॅनेजर. महत्वाची गोष्ट सांगतोय, आता लक्ष द्या सर्वजण. गणेश सर, ओके ओके, हा केलं केलं केलं, मी अनम्यूट होतो. तर मला हे म्हणायचंय की या ऍड मॅनेजर आल्यानंतर तुम्ही हे बघत आहात, या मी ऍड करतो म्हणून माझ्या ऍड्स दिसत आहे तुम्हाला याच्यावर. पण तुमच्या ऍड मॅनेजरवर काहीच ऍड वगैरे नसणार आहे. तर तुम्हाला तुमची ऍड बनवायची आहे. facebook.com/ऍड मॅनेजर वर तुम्हाला जायचंय. त्याच्यावर गेल्यानंतर इथं बघा क्रिएटचं बटन दिसतंय सर्वांना. हे क्रिएटचं बटन दिसतंय सर्वांना. ओके, या क्रिएटच्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं. त्याच्यानंतर हे असं ओपन होईल तुमच्या समोर. दिसतंय सर्वांना? बघा याच्यामध्ये काय काय अवेअरनेस आहे. ब्रँड अवेअरनेस. ब्रँड अवेअरनेस साठी कोण जाहिरात करतं सांगा मला. आता अनम्यूट करा स्वतःला, माझ्या सोबत सोबत बोला सगळे. आता ब्रँड अवेअरनेस साठी मोठे मोठे ब्रँड जाहिरात करतात. म्हणजे मारुती सुझुकी, ज्यांना काही विकायचं नाहीये, फक्त ब्रँडिंग करायची आहे, म्हणजे ते काय करतात की फक्त जाहिरात करतात ब्रँड अवेअरनेस साठी. आपण जाहिरात ब्रँड अवेअरनेस साठी करत नाही, कारण की आपल्याला तेवढं परवडत नाही. म्हणजे आपण लाखो रुपये याच्यात टाकायचे आणि तरी आपल्याला 1 रुपया पण येणार नाही. ते आपल्याला परवडत नाही. त्यांना परवडतं ते ब्रँड अवेअरनेस मध्ये जाहिरात टाकतात. रीच, फक्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. जे पॉलिटिशियन वगैरे असतात ते लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी रीच हा ऑप्शन वापरतात. ट्रॅफिक. ट्रॅफिक म्हणजे काय? ट्रॅफिक म्हणजे काय? समजा ट्रॅफिक मध्ये पोलिसांनी आपल्याला पकडलं. ट्रॅफिक म्हणजे काय? टार्गेटेड ऑडियन्स. काय सर? टार्गेटेड ऑडियन्स. नाही, टार्गेटेड ऑडियन्स ते तर आहे, पण ट्रॅफिक म्हणजे काय? ट्रॅफिक म्हणजे आपल्याकडे किती जणांनी व्हिजिट केलं पाहिजे. हा, आपल्याकडं म्हणजे आपल्या वेबसाईटला. हा हा, म्हणजे म्हणजे वेबसाईटला ट्रॅफिक आणण्यासाठी हे ऑप्शन वापरतो आपण, ट्रॅफिक. म्हणजे तुमची समजा एखादी वेबसाईट आहे,
लेट अस सपोज तुमची एखादी वेबसाईट आहे, ती वेबसाईट आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायची, म्हणजे डायरेक्टली आपल्याला प्रोडक्ट नाही विकायचं. आपल्याला काय विकायचं, म्हणजे अमेझॉन वाले काय करतात, ते म्हणतात फक्त तुम्ही Amazon.com वर जा, मग तिथे त्यांचे हजारो प्रोडक्ट आहे. म्हणजे त्या वेबसाईट पर्यंत लोकांना घेऊन येण्यासाठी आपण काय वापरतो, ट्रॅफिक. एंगेजमेंट कशासाठी, फक्त आणि फक्त आपली पोस्ट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एंगेजमेंट. त्याच्यानंतर ऍप इन्स्टॉल, एखादी ऍप आहे तुमची, ती तुम्हाला लोकांना इन्स्टॉल करवायची, जास्तीत जास्त लोकांना, मग त्याच्यासाठी तुम्ही काय वापरायचं, ऍप इन्स्टॉल. ठीक आहे. म्हणजे हे सगळे आपल्या कामाचं काहीच नाही आहे. आपल्या कामाचं काय, मी ते तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगतो, पण हे तुम्हाला माहिती असावं कशासाठी काय आहे म्हणून. त्याच्यानंतर व्हिडिओ व्ह्यूज, समजा तुम्ही एक जबरदस्त व्हिडिओ बनवला, तुमच्या युट्यूब चॅनलला टाकला आणि तुम्हाला त्याला प्रमोट करायचंय, व्हिडिओ व्ह्यूज जास्तीत जास्त यावेत, म्हणजे असा एखादा तुमचा व्हिडिओ तो बघूनच लोकांनी, म्हणजे खूप साऱ्या गोष्टी होतील तुमच्या, तर तो व्हिडिओज बघवण्या जास्तीत जास्त लोकांना तुम्हाला दाखवायचा आहे, त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ व्ह्यूज हे ऑप्शन निवडू शकता. हे पण आपल्या कामाचं नाहीये. मेसेजेसचं तुम्ही करू शकता, म्हणजे ज्यांना म्हणजे असं वाटतंय की म्हणजे मेसेज येईल आपल्याला, कोणीतरी तुम्हाला मेसेज करेल आणि मग तुम्ही त्याला इन्क्वायरी द्याल, तर हे ऑप्शन पण आपल्याला कामी येऊ शकतं, पण मी हे रेकमेंड करत नाही. हे पण ऑप्शन तुम्ही वापरू शकता. मेसेजेस म्हणजे ज्याला इंटरेस्ट आहे क्लासचा, तुम्ही ऍड करणार, ऍड केल्यानंतर मेसेजमध्ये लोक तुम्हाला रिप्लाय करतील आणि मग तुम्ही त्यांना आपली माहिती पाठवाल, असं हे मेसेज. तर आयदर यू कॅन डू मेसेज ऑर यू कॅन डू लीड जनरेशन. तर लीड जनरेशन आपल्या सगळ्यात महत्वाचं आहे. कारण काय आहे, लीड जनरेशन मध्ये आपल्याला लोकांचे मोबाईल नंबर येतात, लीड जनरेशन मध्ये आपल्याला लोकांचं नाव येते, ईमेल ऍड्रेस येतो, किंवा आपण त्याच्यामध्ये विचारू शकतो तुमचा मुलगा कोणत्या वर्गात आहे, तुमचा मुलगा कोणत्या शाळेत आहे, तुम्ही काय करता, म्हणजे आपण 100 प्रकारचे प्रश्न त्यांना लीड जनरेशन कॅम्पेन मध्ये विचारू शकतो. आणि त्याच्यामुळं आपल्यासाठी, आपल्या बिझनेससाठी लीड जनरेशन हे सगळ्यात इफेक्टिव्ह टूल आहे. आपल्याला जर ऍड रन करायची आहे तर आपल्याला काय करावं लागेल, लीड जनरेशन करावं लागेल. त्याच्यानंतर कन्व्हर्जन, कॅटलॉग सेल्स, स्टोर ट्रॅफिक हे सगळं आपल्यासाठी नाहीये, आपल्या काहीच कामाचं नाहीये. म्हणजे थोडक्यात एवढ्या सगळ्या ऑप्शन मध्ये आपल्याला काय कामाचं आहे, फक्त आणि फक्त लीड जनरेशन. का, कारण की आपली ऍड बघितल्यानंतर कुणीही आपल्याला डायरेक्टली काय करणार, लीड जनरेशन, त्याच्यावर क्लिक करणार, मोबाईल नंबर टाकणार, नाव टाकणार, त्याचा इंटरेस्ट टाकणार, आणि मग त्यांचा नंबर वगैरे आपल्याकडे आला की आपण त्याला फोन लावू शकतो की बाबा तुम्हाला इन्क्वायरी केली आणि कधी डेमो क्लास अरेंज करू मी तुमचा, ते सांगा, मग ते आपल्याला वेळ देतील. म्हणजे थोडक्यात सगळ्यात इफेक्टिव्ह जे आहे ते कोणतं कॅम्पेन आहे, लीड जनरेशन कॅम्पेन सगळ्यात इफेक्टिव्ह आहे. लक्षात आलं सगळ्यांना, आतापर्यंत समजलं सगळ्यांना? येस. ओके. महेश सर, दळवे सर आहेत ना? हा सर. सर समजताय ना? हो सर, समजते. काय सिलेक्ट करणार सर तुम्ही? लीड जनरेशन. फक्त लीड जनरेशन, दुसरं कशालाच आपण हात लावायचं नाही, छेडायचं नाही दुसऱ्याला. दुसऱ्याला आपण छेडलं तर आपले पैसे वाया जातील. मी पैसे सगळ्या याच्यामध्ये, बाय द वे मी सगळ्यांना सांगतो, मी सगळ्या याच्यामध्ये पैसे टाकून बसलेलो आहे. ब्रँड अवेअरनेस मध्ये मी पैसे टाकलेले, मी एंगेजमेंट मध्ये पैसे टाकलेले, मी व्हिडिओ व्ह्यूज मध्ये पैसे टाकलेले, आणि सगळं ट्रायल करून मी सगळं बघितलेलं आहे. तुम्हाला आता एक प्रॉपर सजेशन सांगतोय की लीड जनरेशन इज द मोस्ट इफेक्टिव्ह कॅम्पेन, आणि लीड जनरेशन आपल्याला करायचं. मी पुन्हा मागे जातो, पुन्हा पहिल्यापासून सांगतो सगळ्यांना, पहिल्यापासून पुन्हा थोडं रिव्हर्स जातो. पुन्हा आपल्याला काय करायचं, इथं टूलबार मध्ये टाकायचं facebook.com/ad manager, ADS मॅनेजर. ही वेबसाईट लक्षात ठेवा. facebook.com/ads manager वर क्लिक करायचं. क्लिक केलं त्याच्यानंतर आपलं ऍड्स मॅनेजर उघडतं. आता माझा ऍड्स मॅनेजर जुना आहे, म्हणजे खूप दिवसापासून, मी 2 वर्षापासून वापरतो.
आपले पहिले 10 सेंटर फक्त न्यूजपेपर ऍड मधून आलेले, 10 सेंटर नंतरचे जेवढे सेंटर आहे आपले सगळे फेसबुक मधूनच आलेले बरं का. एव्हरीबडी गेट दिस पॉइंट. कोळगे सर न्यूजपेपर ऍड मधून आले होते, छोट्या जाहिरातीमधून. त्याच्यानंतर कोळगे सर नंतरचे जेवढे फ्रँचायझी आपले ते सगळे फेसबुक ऍड मधून आलेले. तर मार्केटिंगचा जो खर्च आहे फेसबुकमुळे आपला खूप कमी झालेला आहे. न्यूजपेपर ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये खूप पैसे लागतात आपल्याला, फेसबुकमध्ये आपल्याला खूप कमी पैसे लागतात ऍडव्हर्टायझिंगसाठी. ओके, सो वेबसाईट टाकल्यानंतर क्रिएट वर क्लिक करायचं. पुन्हा सांगतोय मी पुन्हा, कारण की मला नंतर पुन्हा फोन येतात खूप सारे, त्याच्यामुळे मी पुन्हा 2-2 वेळा प्रत्येक गोष्ट सांगतोय. त्याच्यानंतर आपल्याला काय क्लिक करायचं, लीड जनरेशन. लीड जनरेशन वर क्लिक केलं आपण. त्याच्यानंतर बघा पुढे कंटिन्यू करायचं आहे आपल्याला. बघा याच्यामध्ये ऑप्शनल भरपूर गोष्टी आहेत, त्याच्यात आपल्याला जायचं नाही बरं का. ऑप्शनल मध्ये जाऊ नका. नाव टाका म्हणून राहिलंय कॅम्पेनचं, ऑप्शनल आहे ते, तुम्ही टाकू शकता नाव. काय टाकू शकतो मी, टेस्ट कॅम्पेन. ठीक आहे, कंटिन्यू करा. कोळगे मॅडम मस्त बाजूला उभे आहे आरामशीर, सरांना कामाला लावून दिलं. ओके, हे बघा कॅम्पेन नेम टाकलं मी, टेस्ट कॅम्पेन. त्याच्यानंतर जर आपली ऍड पॉलिटिक्सची असली, समजा जर आपली ऍड पॉलिटिक्सची असली तर इथं सोशल इश्यूज, इलेक्शन, पॉलिटिक्स याला क्लिक करायचं. पण आपली पॉलिटिक्सची नाही आहे, मग याला क्लिक करायची गरज नाही. नो कॅटेगरीज डिक्लेअर्ड, काहीच गरज नाही. हे जर बघा बजेट, डेली बजेट, कॅम्पेन बजेट ऑप्टिमायझेशन, कॅम्पेन बजेट ऑप्टिमायझेशन, डेली बजेट किती ठेवायचं आहे आपल्याला. इथं आपण कमीत कमी 100 रुपये ठेवू शकतो. कमीत कमी किती ठेवू शकतो, 100 रुपये. सर्वजण लक्षात घ्या. म्हणजे एका दिवसामध्ये 100 रुपये पर डे, म्हणजे एका दिवसामध्ये 100 रुपये तुम्ही खर्च करू शकता फेसबुकवर कमीत कमी. पण 100 रुपयामध्ये तुम्हाला तेवढे रिझल्ट येणार नाही, पण एक ट्राय करण्यासाठी, एक ट्रायल करण्यासाठी 100 रुपये तुम्ही टाकू शकता. सो डेली बजेट आपल्याला सिलेक्ट करायचं आहे, 100 रुपये पर डे पासून लाख रुपयापर्यंत, 2 लाख रुपयापर्यंत कितीही बजेट तुम्ही याच्यामध्ये पर डे ठेवू शकता. चला इथपर्यंत समजलं सगळ्यांना, बजेट किती ठेवायचं. बजेट तुम्ही कितीही ठेवू शकता, कितीही ठेवू शकता. कमीत कमी 100, 10-20 रुपये नाही ठेवू शकत तुम्ही, 100 रुपये कमीत कमी ठेवावं लागतं. चला नेक्स्ट करायचंय मला. सर्वांना लक्षात आलं का इथपर्यंत. सर गणेश सोळंके बोकडा. हा बोला सर. सर डेली बजेटचं म्हणजे ते 100 रुपये पर डे, समजा असं बजेट आपण हे करू शकतो का पर डेच्या हिशोबानं. पर डे 100 रुपये पेक्षा जास्त तुम्ही कितीही टाकू शकता सर. जेवढे आपण हे टाकणार तेवढेच दिवसापर्यंत आपली ती ऍड चालेल. समजा तुमच्या अकाउंट मध्ये 100 रुपये आहे, मग ती एकच दिवस चालेल. तुम्ही 100 रुपये पर डे ठेवले तर. हो. तुमच्या अकाउंट मध्ये समजा तुम्ही 3000 रुपये टाकले, प्रीपेड आहे, प्रीपेड असते, पैसे अगोदर टाकावे लागतात आपल्याला. हो, जेवढे पैसे आपण टाकणार तितके दिवसापर्यंत. येस येस. मग बजेट समजा तुम्ही 3000 रुपये बजेट ठेवलं, इथं 3000 रुपये ठेवलं समजा, आणि तुमच्या अकाउंट मध्ये पण 3000 रुपये, मग एकाच दिवसात संपून जातील. पण तुम्ही इथं 100 रुपये बजेट ठेवलं,
आणि 1 महिना ऍड चालवायची असली तुम्हाला तर 3,000 रुपये अकाउंट मध्ये तुम्ही ठेवू शकता. हा ओके ओके सर. पण गोष्ट अशी आहे की तुम्ही जेवढा पैसे टाकता तेवढ्याच लोकांपर्यंत म्हणजे तुमची ऍड पोहोचेल. तुम्ही पैसा कमी टाकला ऍड कमी लोकांपर्यंत पोहोचणार. तुम्ही पैसा जास्त टाकला ऍड जास्त लोकांपर्यंत पोहोचणार. आलं लक्षात? सबको समझ में आया क्या? येस सर. ओके. नेक्स्ट करतोय आपण. हे बघा आता इथं तुम्हाला चूज करायचं आहे फेसबुक पेज. कोणत्या पेजवरून तुम्हाला जाहिरात करायची. इथं तुम्हाला पेज करेक्ट करायचं. इथं त्याच्यानंतर टर्म्स ऍक्सेप्ट करावं लागतील तुम्हाला फेसबुकच्या. व्ह्यू टर्म्स अँड ऍक्सेप्ट टर्म्स. तर हे मी ऍक्सेप्ट ऑलरेडी केलेलं आहे त्याच्यामुळे इथे येत नाहीये. पण तुम्हाला ते विचारायला ऍक्सेप्ट तर तुम्हाला ऍक्सेप्ट करावं लागेल. ठीक आहे. सो व्ह्यू टर्म्स तुम्ही हे बघायची गरज नाही तुम्हाला पण ऍक्सेप्ट करायचं. इथं फेसबुक पेज टाकायचं. याच्यामध्ये तुमचे जे 2-4 पेजेस असतील त्याच्यापैकी एक पेज ज्याच्यावरून तुम्हाला ऍड करायची आहे ते पेज इथं सिलेक्ट करायचे तुम्हाला. हे महत्वाचे स्क्रीनशॉट काढून घ्या बरं तुम्ही. जे महत्वाचे स्टेप्स आहेत त्याचे स्क्रीनशॉट काढून घ्या. हॅलो सर. येस मॅम. येस मॅम बोला मॅम. फेसबुक वर मॅम तुमचा आवाज येत नाही. आपल्याला फेसबुक वर ऍड करण्यासाठी आधी पेज क्रिएटच करावं लागेल का? येस पेज इज कंपल्सरी. सर्वजण लक्षात घ्या तुमचं फेसबुकवर पेज असणं आवश्यक आहे. त्याच्याशिवाय तुम्ही फेसबुकवर ऍडच करू शकत नाही. फेसबुक पेज बनवा तुमचा अगोदर त्याच्याशिवाय ऍड नाही करू शकत. ठीक आहे. आलं लक्षात सर्वांना? खूप सोपं आहे मॅडम. 2च मिनिटात पेज बनतं. पेज फक्त 2 मिनिटांमध्ये बनतं. बनवून घ्या. बनवल्यावर काय करायचंय? पेज बनवल्यावर facebook.com ऍड मेसेंजर हे करायचं ना. काय मॅडम? तुम्ही ती आता सांगितलीये सर्च करायला facebook.com. जर ते पेज तयार असेल तर तरच ती लिंक सर्च करता येईल का आपल्याला? पेज तयार असलं तरच ती लिंक सर्च करता येईल का म्हटलं? तरच ऍड करता येईल. हा. तर मग ते कसं करायचं मला परत एकदा सांगा ना. मी इकडे साईडला करत होते. तुम्ही सांगताय तसं पण जमत नाही मला. नाही मग तुमचं पेज असलं पाहिजे ना मॅडम. हो तयार आहे माझं करून तर पेज तयार आहे. पेज तयार आहे. मग तुम्ही स्टेप बाय स्टेप केलं का? हो केलं मी. facebook.com ऍड मॅनेजर तिथपर्यंत आलं. स्लॅश टाकून ऍड मॅनेजर ऍड्स मॅनेजर. हा केलं. मग त्याच्यानंतर काय करायचं पुढे? त्याच्यानंतर आता आपण 3ऱ्या स्टेप मध्ये आहोत मॅडम. स्टेप बाय स्टेप तुम्ही बघितलं नाही का मी काय सांगितलं ते? हो बघितलं पण मला ते सर्चच नाही करता आलं. टेस्ट कंपनी करायचं. बरं ठीक आहे. तुम्ही एकदा हे बघून घ्या. हो बघते त्याच्यानंतर मी. करून बघा आणि स्क्रीनशॉट काढायचे जे मी समजून सांगतोय ते. ठीक आहे. हो हो. तो इथं आपण काय केलं फक्त पेज सिलेक्ट केलं आणि टर्म्स आणि कंडिशन ऍक्सेप्ट केल्या. बस हे 2च गोष्टी केल्या इथं आपण बरं का. बाकी काहीच नाही केलं. हे आपल्याला स्टार्ट डेट म्हणजे कधीपासून ऍड सुरू करायची. बाय डिफॉल्ट जेव्हा तुम्ही ऍड सुरू करता तेव्हापासूनची डेट असते. आणि हा जो वेळ तुम्हाला दिसतोय हा UTC टाइम आहे. पॅसिफिक टाइम. अरे यार किरकणे पप्पा का नाही होतो तू किरकणे नाही ना बेटा इसो करनो लाला मग काम चालू आहे गुड्डू राहू दे सरक सोड सर प्लीज नाही म्यूट करणार. वाला.
ओके, तर इथं डेट जी आहे ही आताची डेट आहे, म्हणजे आतापासून आपण ऍड सुरू करतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट सगळ्यात महत्वाचा स्टेप आहे याच्यामध्ये, आपल्याला ऑडियन्स सिलेक्ट करायचं. ऑडियन्स सिलेक्ट करायचं. मग याच्यामध्ये आपण इंडिया पूर्ण भारतामध्ये ऍड करायची का आपल्याला? नाही, आपल्याला काय करायचं, फक्त औरंगाबाद मध्ये ऍड करायची. मग इथं टाईप करायचं औरंगाबाद. औरंगाबाद महाराष्ट्र. आता औरंगाबाद महाराष्ट्रामध्ये पण हे 25 माइल्स दूर सिलेक्ट झालं, म्हणजे औरंगाबादच्या आजूबाजूचे खेडे वगैरे गाव सगळं येऊन गेलं याच्यात. तर याला आपल्याला सिटीज विद इन रेडियस करंट सिटी ओनली असं करायचं. मग फक्त औरंगाबाद सिलेक्ट होईल. त्याच्यानंतर आपल्याला समजा मुंबई करायचं. मुंबई म्हणजे एकाच ऍड मध्ये तुम्ही असे वेगवेगळे लोकेशन सिलेक्ट करू शकता. मुंबई म्हणजे इथं बघा तुम्हाला दाखवतंय, मुंबई सिलेक्ट केली आपण आणि औरंगाबाद सिलेक्ट केलं. याच्यामध्ये आपण छोटा तालुका पण सिलेक्ट करू शकतो. लेटेस्ट सपोज आपण सिलेक्ट करू पैठण तालुका. पैठण महाराष्ट्र इंडिया. सो दिस इज पैठण. छोटासा तालुका आहे, तो पण सिलेक्ट झाला. म्हणजे लोकेशन इथं तुम्ही कोणतेही सिलेक्ट करू शकता. लोकेशन बद्दल कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर विचार. लोकेशन कसं सिलेक्ट करायचं समजलं का सगळं? तर आपण एकापेक्षा जास्त लोकेशन सिलेक्ट करू शकतो का? तुम्ही 100 लोकेशन याच्यामध्ये सिलेक्ट करू शकता. 100 यू कॅन सिलेक्ट ऍटलिस्ट 100 लोकेशन एकाच ऍड मध्ये. So charges depend on location also, no? Charges only depend upon number of people we are reaching. Okay. Irrespective of location. So if we are selecting full India, like in India, then charges will be high, and if I select only Mumbai, then charges will be low. It's like that or not? It's not like that. Okay. मैंने औरंगाबाद का एक एरिया सिलेक्ट किया. लेट अस सपोज आपने मुंबई में बोरीवली सिलेक्ट किया. हाँ. तो बोरीवली में सिलेक्ट करने के बाद आपने उसमें डाले अपने 1000 रुपए. Okay. तो 1000 रुपए में बोरीवली के जितने लोगों को पहुंचेगा, 1000 रुपए में वो इंडिया के भी उतने ही लोगों को पहुंचेगा. दैट्स इट. मतलब चार्जेस डिपेंड अपॉन नंबर ऑफ पीपल वी आर रीचिंग. इसका लोकेशन से कोई लेना देना नहीं है. लेकिन इसका फायदा क्या है हमें, जैसे देखो न्यूज़पेपर में हम लोग ऐड देते हैं ना, तो हमें पूरे इंडिया में या फिर पूरे औरंगाबाद में या फिर पूरे मुंबई में हमको कम से कम देनी होती है. ऐसा हम सिलेक्ट नहीं कर सकते कि सिर्फ बोरीवली में हमारा न्यूज़पेपर भेजो और उसी का हम पे करेंगे. मतलब होता क्या है कि हम लोग चार्जेस जो पे करते पूरे मुंबई के पे करते, और फायदा हमें सिर्फ बोरीवली में होता है. यहाँ पे एकदम प्रॉपर सिलेक्ट हम कर रहे हैं कि हमें लोकेशन सिर्फ बोरीवली लेना है, हमें लोकेशन सिर्फ मुंबई लेना है, हमें लोकेशन सिर्फ महाराष्ट्र लेना है. अभी मुझे लोकेशन अभी हम ज्यादातर जो ऐड करते हैं, हम सिर्फ महाराष्ट्र में ज्यादातर ऐड करते हैं. हम लोग जो बाहर ऐड करते हैं वो बहुत कम करते हैं. बाहर के स्टेट्स में हिंदी स्पीकिंग कुछ स्टेट्स है, वहां पे हम ऐड करते हैं, और बैंगलोर में थोड़ी बहुत ऐड करते हैं. तो ये हम सिलेक्ट कर पाते हैं, और इसलिए बजट जो है हमारा वो प्रॉपरली यूटिलाइज होता है. मतलब हर पैसा जो हम फेसबुक को पे करते हैं वो प्रॉपरली इसकी वजह से यूटिलाइज होता है लोकेशन की वजह से. ठीक है. इसमें हम नासिक भी सिलेक्ट कर सकते हैं. मतलब कोई भी लोकेशन आपको जो सिलेक्ट करना है आप इसमें सिलेक्ट कर सकते हैं.
और ये मैप में आपको दिखाता है कि एग्जैक्टली क्या क्या हमने सिलेक्ट किया है। देखो ये इट इज शोइंग इन मैप, जहाँ पे टिक दिख रहा है आपको, ये देखो यहाँ पे दिखा रहा है। ये हो गया फर्स्ट। तो लोकेशन सबको समझ में आ गया। लोकेशन बहुत इंपॉर्टेंट है। अभी नेक्स्ट पॉइंट, लेट अस सपोज हमें बोरीवली सिलेक्ट करना है। बोरीवली मतलब छोटा लोकेशन। तो यहाँ पे बोरीवली डाल के देखते बोरीवली आता है क्या। देखो क्या आ रहा है, बोरीवली ईस्ट ऐसा आ रहा है। Yeah, because there is two part, Borivali East and West. यस यस, तो यहाँ पे बोरीवली ईस्ट आ रहा है तो हमने ईस्ट सिलेक्ट किया। तो ईस्ट सिलेक्ट करने की वजह से, और वो दिखाता भी है। देखो यहाँ पे अगर आप देखेंगे चारू मैम, यहाँ पे देखिए ऑडियंस, जैसे आपने बोरीवली को सिलेक्ट किया ना, यहाँ पे एरो, बोरीवली का जो एरो है, यस ये मुंबई का है। Yes. वो भी 1D है। तो जितने भी लोग हमने अभी तक सिलेक्ट किए, तो यहाँ पे पोटेंशियल रीच दिखा रहा है राइट में। देखिए यहाँ पे Yes. पोटेंशियल रीच टोटल 1,40,00,000 पीपल है टोटल पोटेंशियल। मतलब जितना हमने लोकेशन सिलेक्ट किए, हर लोकेशन का पोटेंशियल अलग अलग है। बोरीवली ईस्ट का अलग है, मुंबई का अलग है, नासिक का अलग है, लेकिन ये सब मिला के टोटल इतना पोटेंशियल है। मतलब इतने लोगों तक हम पहुंच सकते हैं। तो फेसबुक का डाटा है, फेसबुक के पास जितने लोग हैं वो यहाँ पे दिखाता है ऐसे। एक एक सिर्फ हम बाकी अगर निकाल देंगे, मुंबई निकाल देंगे लेट अस सपोज, फिर हम नासिक निकाल देंगे, हम पैठण निकाल देंगे, तो सिर्फ बोरीवली ईस्ट में जो दिखा रहा है वो दिखा रहा है 11 लाख लोग दिखा रहा है। 11 लाख, इतना डाटा फेसबुक के पास लोगों का है। अभी इसमें औरंगाबाद भी इंक्लूडेड है। यस, इसमें औरंगाबाद भी इंक्लूडेड है। औरंगाबाद को निकाल देंगे अपन, तो वो देखते हैं अपन। औरंगाबाद निकाल देते हैं। यस, नाउ इट इज ओनली बोरीवली ईस्ट, और 1,30,000 लोग है बोरीवली। 1,30,000, 1,30,000 जिन्होंने प्रोफाइल में अपने बोरीवली लिखा हुआ है ऐसे। अभी देखिए, अभी हम क्या देखेंगे कि फिर भी कुछ लोगों को ऐसा होता है ना कि यहाँ पे लोकेशन ही नहीं आएगा। मतलब कुछ लोकेशन ऐसे होते हैं गांव देहात में कोई ऐड करेगा, तो फिर वहां पे हम क्या कर सकते हैं, यहाँ पे एड्रेस डाल सकते हैं, या फिर औरंगाबाद डाल के इसको हम देखो ऐसे कम कर सकते हैं। रेडियस देखो, रेडियस सिटी की रेडियस कम ज्यादा होती है यहाँ पे। 10 माइल से लेकर तो 50 माइल तक, कम से कम 10 माइल हमने किया तो इतना आ गया। तर आपल्याला जे ऑडियन्स सिलेक्ट करायचे, तो ऑडियन्स आपण खूप विचारपूर्वक सिलेक्ट करू शकतो याच्यामध्ये। सो दैट इज वेरी इंपॉर्टेंट। बहुत सोच के हमें ऑडियंस सिलेक्ट करने हैं। ओके, लोकेशन का समझ में आ गया सबको? लोकेशन कैसे सिलेक्ट करना है सबको समझ में आ गया? ओके, नेक्स्ट जाएंगे हम एज ग्रुप। बहुत इंपॉर्टेंट है कि हमारे एड का एज ग्रुप हमें वही सिलेक्ट करना है जो जरूरी है। पता चला 18 साल का जो बच्चा है ना, वो हमारे कुछ काम का नहीं। हमें डायरेक्ट चाहिए 25 साल से, क्योंकि जिनके बच्चे होते हैं, ऐसे जो पेरेंट होते हैं, वो 25 साल से ऊपर के ही लगभग होते हैं। ऐसे बहुत ही कम मिलेंगे आपको जो 24 साल के लेकिन उनके 2 बच्चे हैं। ऐसे तो पेरेंट बहुत ही कम मिलेंगे आपको। तो 24 से हम सिलेक्ट करेंगे। फिर 65 तक क्या होता है कि फेसबुक यूज करने वाले ज्यादा प्रॉपर नहीं है। 45 तक आप यूज करो बस। मतलब ये एज ग्रुप आपको डिसाइड करना है कि क्या एज ग्रुप मुझे सिलेक्ट करना है ऐड करते हो। एज ग्रुप बहुत इंपॉर्टेंट है। फिर उसके बाद आपको ये भी डिसाइड करना है
आपको लेटेस्ट सपोज आपको बेचना है चूड़िया बेचनी है, लेटेस्ट सपोज आपको चूड़िया बेचनी है, तो इसमें ऑल सिलेक्ट करके फायदा नहीं, आपको क्या सिलेक्ट करना है, सिर्फ वुमेन। ओके, तो सिर्फ लेडीज लोग को दिखाएंगे ऍड। जर तुम्हाला एखादा असं प्रोडक्ट दाखवायचं असलं जे माणसाशी रिलेटेड आहे तर मेन सिलेक्ट करा, आणि जर तुम्हाला असं वाटत असेल तर दोघांना कामाचं आहे किंवा दोघांसाठी पण आहे तर मग ऑल सिलेक्ट करा। सो इथं ही सिलेक्टिव्ह खूप महत्वाची आहे, न्यूजपेपर ऍड मध्ये आपल्याला अशी सिलेक्टिंग मिळत नाही। सो हिअर वी गेट दिस सिलेक्टिंग। त्याच्यामुळं आपला प्रत्येक पैसा जो काही आपला जाणार आहे तो योग्य लोकांपर्यंत पोहोचणार आहे। अरे बाबा ते काय काढलं ते पाणी तास ठेवती, तांब्या ठेवती। ओके, नेक्स्ट। अभी एज ग्रुप और जेंडर सबको समझ में आया? एज ग्रुप, जेंडर और लोकेशन सृष्टी जाती खरबूज पाहायला गेली, येणे उघड गेट उघडलं तिथे जाऊन मम्मा मम्मा करते, ते इकडून कुठून तरी आलं वाटतं पडलं आता। ओके, नेक्स्ट डिटेल टारगेटिंग। अभी डिटेल टारगेटिंग बहुत इंपॉर्टेंट है, सबसे इंपॉर्टेंट। यहाँ पे आपको सिलेक्ट करना है कि आपकी ऐड किसको पहुंचनी चाहिए। तो यहाँ पे हम सिलेक्ट करेंगे पेरेंट्स। क्या सिलेक्ट करेंगे, देखिए पेरेंट्स, ध्यान से सुनिए। डिटेल टारगेटिंग में हम सिलेक्ट करेंगे पेरेंट्स विथ एडल्ट चिल्ड्रन 18 to 26। आपका एज ग्रुप क्या है? पेरेंट्स विथ टीनेजर्स 13 to 17 ईयर्स। देखो यहाँ पे आ रहा है आपका एज ग्रुप क्या है। पेरेंट्स विथ टीनेजर्स 13 to 17, पेरेंट्स विथ प्रीटीन्स 9 to 12 ईयर्स, ये हम सिलेक्ट करें। ठीक है, और क्या सिलेक्ट करेंगे आप? पेरेंट्स विथ एज ग्रुप 3 to 5 ईयर्स। और क्या सिलेक्ट करेंगे आप? पेरेंट्स न्यू पेरेंट्स। तो मतलब जो भी आपको सिलेक्ट करना है। या फिर आप क्या सिलेक्ट करेंगे? टीचर के बच्चों को, टीचर्स को दिखाओ भाई, टीचर्स को ऐड दिखाओ हमारी। आप बोलेंगे हम हमारी ऐड टीचर्स को दिखाओ, तो टीचर सिलेक्ट करेंगे अपन। आप बोलेंगे हमारी ऐड भाई हाउसवाइफ को दिखाओ, सो वी विल सिलेक्ट हाउसवाइफ। उसके बाद आप बोलेंगे कि मेरी ऐड डॉक्टर को दिखाओ, तो हम डॉक्टर सिलेक्ट करेंगे। और देखो राइट साइड में यहाँ पे साइज आ रही है, देखो ऑनलाइन डॉक्टर, देखो राइट में साइज दिख रहे हैं आपको। 2 लाख डॉक्टर, 2 crore डॉक्टर, डॉक्टर ऑफ मेडिसिन सिलेक्ट करो। मतलब मेरा बोलने का मतलब ये है कि हमें इसमें सिलेक्ट करते वक्त जिसको हमारी ऐड देखनी है, जो हमारा टारगेट ऑडियन्स है, उसका नाम हमको यहाँ पे लिखना है। इट इज व्हेरी इंपॉर्टंट। ज्याला आपली ऍड दाखवायची आहे तो डॉक्टर असो, तो पेरेंट आहे तर आपण हे टाकलं त्याच्यामध्ये, पेरेंटला दाखवा। बघा, न्यू पेरेंट 0 to 12 months, पेरेंट्स विथ प्री स्कूलर्स 3 to 5, पेरेंट्स विथ प्री टीन्स 9 to 12 years। सो इंटरेस्ट, ऍडिशनल इंटरेस्ट पण आपण याच्यामध्ये करू शकतो। याच्यामध्ये मग अजून फेसबुक सजेशन देतो आपल्याला बघा। सो दिस इज कॉल्ड एज डिटेल टारगेटिंग। इसको क्या बोलते हैं? डिटेल टारगेटिंग। डिटेल टारगेटिंग सगळ्यांना समजलं का? समजलं का? डिटेल टारगेटिंग सगळ्यांना समजलं का? आई स्टॉप शेयर नाउ। सब लोग मुझे बताओ अभी डिटेल टारगेटिंग सबको समझ में आया क्या? दड़वे सर समजता है का आपल्याला?
दळवे सर व्हिडिओ ऑन करा तुमचा. हा आता अनम्यूट करू शकता तुम्ही. हा सर. समजलं डिटेल टार्गेटिंग? तुम्ही हा सर, डिटेल तुम्ही टार्गेटिंग. तुमच्या 10वीच्या मुलांच्या क्लाससाठी तुम्ही काय टाकणार मग आता कीवर्ड? पेरेंट्स Keyword मध्ये पेरेंट्स विथ अडल्ट चिल्ड्रन. येस येस. ते जे सगळ्यात पहिलं होतं ना, पेरेंट्स विथ अडल्ट चिल्ड्रन, त्यांचं वय जे असतं 10वीच्या मुलांचं, तर ते हो, पेरेंट सर. सिलेक्ट करायचे. एक्झॅक्ट ते पेरेंट सिलेक्ट होतात त्याच्यामध्ये. ठीक है. येस येस. सो दिस सिलेक्टिंग इज वेरी इंपॉर्टेंट. यहां तक किसी को कुछ डाउट है? स्क्रीनशॉट काढून ठेवा ज्या ज्या गोष्टी तुम्हाला मी सांगतोय. हे बघा, याचा पण एक स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे की काय करायचंय तुम्हाला. इसको बोलेंगे डिटेल टारगेटिंग. फिर यहाँ पे प्लेसमेंट में हमें कुछ नहीं करना है, ऑटोमेटिक प्लेसमेंट ही हमको करना है. यहाँ पे इन्होंने मैन्युअल बोला है, ऑटोमेटिक बोला है, तो हमें ऑटोमेटिक करना है. ऑटोमेटिक प्लेसमेंट. मैन्युअल का क्या मतलब है कि आपको आपकी ऐड फेसबुक पे दिखानी है, या फिर इंस्टाग्राम पे दिखानी है, या फिर कौन से प्लेटफॉर्म पे दिखानी है. लेकिन आपको क्या बोलना है कि भाई फेसबुक तू माई बाप है हमारा, तू जहाँ पे दिखाएगा वहां पे दिखा, बस हमको क्या चाहिए, रिजल्ट चाहिए. सो ऑटोमेटिक प्लेसमेंट का मतलब वो है की आप कहीं पे भी दिखाओ, तुम्ही ऍड आमची कुठं पण दाखवा, फक्त आम्हाला रिजल्ट आले पाहिजे. दॅट्स इट. हमें सिर्फ क्या चाहिए, हमें रिजल्ट से मतलब है, हमें ज्यादा से ज्यादा इंक्वायरी है. सो ऑटोमेटिक प्लेसमेंट. ओके. नेक्स्ट, ये हमारे कुछ काम का नहीं है, फेसबुक का है. ऑफिस यूज साठी फॉर्म मध्ये असताना प्रत्येक फॉर्म मध्ये शेवटी ऑफिस यूज साठी, फॉर ऑफिस यूज ओनली, वैसा है ऑफिस यूज ओनली है. यहाँ पे हमें कुछ नहीं करना है. तो जो ऑफिस यूज ओनली चीजें हैं उसको हमको छेड़ना भी नहीं है. नेक्स्ट जाएंगे अभी हम. एड सेटअप पूरा होने तक ध्यान से देखो. अभी इंपॉर्टेंट पार्ट की ओर हम जा रहे हैं. वी आर गोइंग टुवर्ड्स वेरी इंपॉर्टेंट पॉइंट नाउ. देखो यहाँ पे आपका इंस्टाग्राम अकाउंट अगर है तो यहाँ पे वो लिंक कर लेना, ताकि आपकी ऐड फेसबुक पे भी दिखाएंगे, इंस्टाग्राम अकाउंट पे भी दिखाएंगे. तो यहाँ पे मेरा ये इंस्टाग्राम अकाउंट दिखा रहा है, देखो इंस्टाग्राम अकाउंट. और इंस्टाग्राम सर, इंस्टाग्राम अकाउंट का एक्स्ट्रा चार्जेस नहीं है, राइट? नहीं, एक्स्ट्रा वैसा नहीं है मैडम. मतलब ये इंस्टाग्राम भी फेसबुक का है. हाँ, वो मुझे पता है क्योंकि मैंने एक बार ऐड की थी ना, तो मैंने इंस्टाग्राम पे भी की थी. हाँ, तो फेसबुक पे आप जो ऐड करते हैं ना, तो वो इंस्टाग्राम पे भी दिखाएगा. पैसे तो हम उसके भी लगेंगे. हाँ, क्योंकि मेरा पेज दोनों पे है, इंस्टाग्राम पे भी है और फेसबुक पे भी. हाँ, तो पैसे हमें उसके भी लगेंगे, लेकिन फेसबुक ऑटोमेटिकली दोनों जगह स्प्रेड करेगा उस बजट को. ऐसा है, हमें अलग से ऐड सेटअप करने की जरूरत नहीं है. तो यहाँ पे पूछ रहा हो कि आपका इंस्टाग्राम अकाउंट है क्या, तो मेरा तो है, तो मैंने यहाँ पे दिया हुआ है जीचांपा बेकर्स का इंस्टाग्राम अकाउंट. अगर आपका है तो वहां पे आपको दिखाना है, उसको बताना है कि भाई ये मेरा अकाउंट है. अगर इसके साथ वो कनेक्टेड नहीं है तो कनेक्ट करके हमको लेना पड़ेगा. और आपका अगर नहीं है तो कोई बात नहीं, फेसबुक पे आपकी ऐड हो जाएगी. लेकिन हम क्या चाह रहे हैं कि भाई हमारी ऐड जब हो रही है फेसबुक पे तो इंस्टाग्राम पे भी हो, क्योंकि बहुत सारे यंग जो लोग हैं वो इंस्टाग्राम पे ज्यादा है, मतलब एक्टिव. मैं तो इंस्टाग्राम एक बार भी नहीं खोलता दिन में. मतलब मेरा यूज करने का वो है कि मैं फेसबुक ज्यादा यूज करता हूँ. लेकिन मैंने ऐसा सुना है, मुझे पता नहीं एग्जैक्टली कि यंग जनरेशन इंस्टाग्राम पे ज्यादा जाती है, ऐसा मुझे पता है. तो ठीक है, हमें दोनों तरीके से ट्राई करना है, जो भी हमें पॉसिबल लगे, जो भी अच्छा लगे, जो भी प्रॉपर लगे. हमें बस रिजल्ट से मतलब है, कहीं से भी आए. फिर उसके बाद देखो, ये सबसे इंपॉर्टेंट है अभी यहाँ पर. पानी दे दो, मैं थोड़ा पानी पी लेता हूँ.
आप लोग तब तक देखिए, यहाँ पे सिंगल इमेज लिखा हुआ है और यहाँ पे कराउजल लिखा हुआ है। तो किसी को पता है क्या कराउजल क्या होता है? किसी को पता है क्या कराउजल क्या होता है? Carousel. Anybody knows what is single image and what is carousel? देखो हम लास्ट पेज पे है, यहाँ से अपनी एड पब्लिश हो जाएगी। Anybody knows what is carousel? Single image. तो दोनों का फर्क मैं आपको बताता हूँ। सिंगल इमेज एंड carousel का फर्क मैं आपको बता रहा हूँ। देखो ये हमारी एड है जीचाम अबेकस की। सो यहाँ पे स्पॉन्सर्ड लिखा हुआ है, इसका मतलब क्या है? ये पेड एड है। इथं स्पॉन्सर्ड लिहिलेलं आहे म्हणजे ही काय पेड ऍड आहे। आणि बघा हे सिंगल इमेज ऍड आहे, म्हणजे फक्त एक इमेज आहे याच्यामध्ये। दिसतंय सर्वांना? अरे काही रिस्पॉन्स करा मला। येस सर दिसतंय. Yes, sir. येस 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 ओके। सिंगल इमेज आहे आणि हे बघा खालची ऍड तुम्ही बघा, अजून एक ऍड आहे आपली सुरू। सो याच्यामध्ये बघा ही एक इमेज आहे। तो ही वर इथं मॅटर लिहिलेलं आहे आपण, नो रॉयल्टी बिझनेस अपॉर्च्युनिटी, ओके। आणि हे बघा हा एक फोटो आहे, दूसरा स्टार्ट युअर ओन अबॅकस सेंटर विथ अस दूसरा फोटो आहे, हे तिसरा फ्री डेमो क्लासचा एक फोटो आहे आणि हा एक व्हिडिओ आहे। म्हणजे एकाच ऍड मध्ये मी काय केलेलं आहे, 1 2 3 4 गोष्टी टाकलेल्या आहेत। आलं लक्षात सर्वांच्या? म्हणजे तुम्ही अशी पण ऍड करू शकता, पैसे सेम लागणार तुम्हाला। अशी केली तरी पण तेवढेच पैसे लागणार, अशी केली तरी पण तेवढेच पैसे लागणार। ही सिंगल इमेज ऍड आहे आणि हे कराउजल म्हणतात याला, याला कराउजल म्हणतात, ज्याच्यामध्ये खूप सारे इमेजेस आहेत, याला आपण कराउजल म्हणतो। 1 2 याच्यामध्ये व्हिडिओ वेगळा टाकू शकता तुम्ही किंवा इमेजेस टाकू शकता। सगळ्यांना लक्षात आलं कराउजल कशाला म्हणतो आपण? येस सर. ओके, आता आपण ऍड कडे जाऊ पुन्हा। हे बघा इथं विचारता येते आपल्याला, आता आपण फॉर्म मध्ये आलो, आपल्या ऍडच्या फॉर्म मध्ये आलो। सिंगल इमेज और व्हिडिओ किंवा कराउजल तुम्हाला काय टाकायचं आहे असं विचारता येते। मग तुमच्याकडे जर सिंगल इमेज असेल तर तुम्ही सिंगल इमेज टाकू शकता, म्हणजे जास्त डोकं न लावता सिंगल इमेज तुम्ही टाकू शकता, किंवा कराउजल टाकू शकता मल्टिपल इमेजेस टाकण्यासाठी। तर आपण इथं सिंगल इमेज सिलेक्ट करू। त्याच्यानंतर ऍड क्रिएटिव्ह बनवायचं आहे आपल्याला। मग ऍड क्रिएटिव्ह बनवण्यासाठी मीडिया, मीडिया म्हणजे काय? चेंज मीडिया, म्हणजे इथं आपल्याला इमेज टाकावे लागेल। तर हे इमेजेस जे आहेत अपलोडेड ते तुम्ही टाकू शकता, किंवा एखादी इमेज तुम्ही अपलोड करू शकता इथं। पण एक गोष्ट लक्षात घ्या, फेसबुक इमेज ज्या आहेत त्या तुम्हाला एका स्पेसिफिक हाईटच्या आणि स्पेसिफिक विड्थच्या बनवाव्या लागतात। त्याच्यामध्ये तुम्हाला टेक्स्ट कमीत कमी टाकावं लागतं। त्याच्यामुळं तुम्हाला जे पण तुम्ही इमेज टाकणार आहात त्या खूप प्रॉपरली विचार करून सिलेक्ट कराव्या लागतात। या पद्धतीच्या इमेज तुम्हाला याच्यामध्ये टाकाव्या लागतात,
किंवा तुम्ही काहीही न लिहिता जे फेसबुकच्या इमेजेस आहेत, म्हणजे फेसबुकमध्ये पण लायब्ररीमध्ये इमेजेस असतात, त्या इमेजेस पण तुम्ही टाकू शकता. फॉर एक्झाम्पल इथं जर आपण अबॅकस टाकलं, ओके, तर या टाईपचं इमेज आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. आणि सिलेक्ट केल्यानंतर बघा, तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर फेसबुक आपल्याला दाखवेल की हे असं इमेज तुमचं दिसतंय. हे बघा 1:1 स्क्वेअर. फीड्स मध्ये असं दिसणार आहे, स्टोरीज मध्ये असं दिसणार, तर ओके दिसतंय आपल्याला. हे असं इमेज बघा, हे इमेज बनवायचं जे आहे, इमेज आम्ही तुम्हाला बनवून पाठवू. तुम्हाला ऍडमिशन साठी इमेज आम्ही बनवून पाठवू. तेच इमेज तुम्ही तुमच्या फेसबुक ऍड मध्ये टाकू शकता. पण तुम्हाला जरी इमेज बनवायचा असेल तर कॅनवा नावाचा ऍप आहे, कॅनवा नावाचा ऍप आहे. त्याच्यावर फ्री मध्ये तुम्ही इमेजेस बनवू शकता, जसे फेसबुक ऍड साठी लागतात त्याचे. पण फेसबुक ऍड मध्ये बघा, इमेजेस मध्ये काय तुम्हाला दिसतंय, व्हॉट इज युअर ऑब्झर्वेशन इन दिस इमेज. टेक्स्ट खूप कमी आहे. हे बघा, ही एक लाईन टाकलेली आहे, एवढं टेक्स्ट आहे, आणि इथं टेक्स्ट आहे आणि फोटो आहे. लक्षात येतंय की सर्वांच्या टेक्स्ट खूप सारं टाकू शकत नाही, तुमची ऍड अप्रूव्ह होत नाही जास्त टेक्स्ट टाकलं. असं छोटस कमीत कमी टेक्स्ट तुम्हाला याच्यामध्ये टाकावं लागतं, आणि असं चौकोनी इमेज बनवायची आहे. ओके, आलं सर्वांच्या लक्षात? येस सर. ओके, सो ही इमेज घेतली आपण. बघा, इथं आपली ऍड दाखवतं ते बाजूला, कशी ऍड दिसेल तुमची ते इथं बाजूला दाखवता येते. आता बघा, आता पुढचं खूप महत्वाचं आहे, प्रायमरी टेक्स्ट. आपल्याला याच्यामध्ये टेक्स्ट टाकायचं आहे. म्हणजे जसं मी आता तुम्हाला सांगितलं, नो रॉयल्टी बिझनेस अपॉर्च्युनिटी इन युअर सिटी, स्टार्ट युअर बिझनेस इन एज्युकेशन सेक्टर, ओपन युअर अबॅकस क्लास विथ जीचॅम्प अबॅकस, 200+ सेंटर्स अँड 10,000+ स्टुडंट्स. हे आपली टॅगलाईन आहे. म्हणजे आपलं ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये आपण हे टाकतो टेक्स्ट. तर जे टेक्स्ट तुम्हाला टाकायचे, ऍडमिशन्स ओपन, दळवे डिजिटल अकॅडमी वगैरे वगैरे वगैरे, हे सगळं टेक्स्ट इथं टाकायचं. प्रायमरी टेक्स्ट मध्ये कुठं टाकायचं आहे? प्रायमरी टेक्स्ट मध्ये कुठं टाकायचं आहे? प्रायमरी टेक्स्ट. येस, प्रायमरी टेक्स्ट मध्ये तुम्हाला तुमचं टेक्स्ट टाकायचंय. म्हणजे बघा, तुमची ऍड अशी दिसेल. हे बघा, इथं दिसतंय, फेसबुकवर लोकांना तुमची ऍडव्हर्टाइजमेंट अशी दिसणार आहे. हे बघा, हे तुमचं पेज, हे तुमचं टेक्स्ट लिहिलेलं एवढं दिसणार, सी मोर, आणि हे अशी तुमची ऍडव्हर्टाइजमेंट दिसणार. आलं लक्षात सर्वांना? त्याच्यानंतर याच्यामध्ये प्रायमरी टेक्स्ट नंतर हेडलाईन मध्ये तुम्ही लिहू शकता अबॅकस ऍडमिशन. बाय द वे, इथं तुम्ही मराठी टेक्स्ट पण टाकू शकता. व्हॉट्सअपला टाईप करायचं मराठीमध्ये. ज्यांना मराठी टाकायचं आहे ती लोक इथं मराठीमध्ये व्हॉट्सअपला टाईप करून, कॉपी करून, व्हॉट्सअप वेब वरून कॉपी करून मराठीमध्ये पण इथं टाकू शकता तुम्ही, बरं का? मराठीमध्ये पण तुम्ही इथं टाकू शकता, बरं का? इथं हेडलाईन टाकायचं अबॅकस ऍडमिशन. ओके, डिस्क्रिप्शन ऑप्शनल आहे. टाकायचं असलं तर टाका किंवा नका टाका, ऑप्शनल आहे.
डिस्प्ले लिंक, लिंक मध्ये आपली वेबसाईट टाका. जिथं जिथं लिंक आहे तिथं आपली वेबसाईट आहे www.gchamp.in ही वेबसाईट टाका. जिथं जिथं वेबसाईट टाकायची तिथं तुम्ही वेबसाईट. कॉल टू ऍक्शन साइन अप, कॉल टू ऍक्शन बटन मध्ये साइन अप टाकायचं. काय टाकायचं? साइन अप. याच्यामध्ये तुम्ही सबस्क्राईब टाकू शकता, अप्लाय नाव करू शकता, बुक नाव करू शकता, डाउनलोड करू शकता, गेट ऑफर, साइन अप टाकायचं. त्याच्यानंतर इन्स्टंट फॉर्म. काय करायचंय तुम्हाला? इन्स्टंट फॉर्म क्रिएट करायचंय. काय करायचंय? इन्स्टंट फॉर्म क्रिएट करायचंय. आता हे फॉर्म मी ऑलरेडी क्रिएट केलेले आहे. तुम्हाला तुमचा नवीन फॉर्म तयार करायचा. नवीन फॉर्म कसं तयार करणार तुम्ही? तेव्हा क्रिएट फॉर्म आहे, इकडे लक्ष द्या सर्वजण. क्रिएट फॉर्म, मेक इन्स्टंट फॉर्म. फॉर्म कशासाठी बनवायचा आहे आपल्याला? फॉर्म कशासाठी बनवायचा आहे आपल्याला? फॉर्म मध्ये लोकांचे डिटेल्स येणारे, नाव, ईमेल आईडी, सगळ्या गोष्टी, लोगों के जो भी डिटेल्स है वो हमें फॉर्म में पता चलेंगे, वो हमें फॉर्म में पता चलेंगे. इसलिए हमें क्रिएट करना है, फॉर्म हमें क्रिएट करना है. Is my voice clear? Sir. Just type I in the chat box if my voice is clear. Okay. So now create form. हे लक्षात घ्या. क्रिएट फॉर्म वर क्लिक करायचंय आपल्याला. बघा, क्रिएट फॉर्म वर क्लिक केल्यानंतर या फॉर्मला आपण नाव देऊ शकतो. ऍडमिशन 1 फॉर्मला काहीतरी नाव देऊ शकता तुम्ही. त्याच्यामध्ये बघा 2 ऑप्शन्स आहेत, मोर व्हॉल्यूम, हायर इंटेंट. मोर व्हॉल्यूम म्हणजे जास्त माहिती. जेव्हा आपल्याला आपल्या इन्क्वायरीची माहिती जास्त पाहिजे, आपल्या इन्क्वायरीची जास्त माहिती पाहिजे, त्याचं नाव, त्याचं गाव, त्याच्या वडिलांचं नाव, त्याची प्रोफेशन, सगळ्या माहिती आपल्याला पाहिजे. If we want more information, then we will ask for more volume. If we want less information, we will say higher intent. So in that, we can upload image here also. So we will upload any image here. इथं बॅकग्राऊंड मध्ये आपण जी इमेज अपलोड केली इथं बॅकग्राऊंड मध्ये दिसेल त्यांना. म्हणजे जेव्हा ते फॉर्म भरतील, आपल्या ऍड वर क्लिक करतील, त्याच्यानंतर ते फॉर्म भरतील. जेव्हा ते फॉर्म भरतात तेव्हा त्यांना हे दिसेल. बघा, तुमच्यापैकी काही लोकांना जेव्हा तुम्ही जीचॅम्प अबॅकसला इन्क्वायरी केली होती तेव्हा असा फॉर्म आला असेल. सो इमेज आपण टाकली, याच्यामध्ये हेडलाईन टाका. चार्जिंगला लावलं. हेडलाईन टाकायची आहे, शॉर्ट हेडलाईन. वी विल, शॉर्ट हेडलाईन मध्ये तुम्ही हे टाकू शकता, grab this opportunity. म्हणजे इथून ते वापस जायला नको. म्हणजे तुमच्या ऍड वर क्लिक केल्यानंतर
इथून ते वापस जायला नको, त्याच्यासाठी काहीतरी एक प्रॉमिस तिथं तुम्हाला लिहावं लागेल, जेणेकरून ते समोरचे लोक तुम्हाला डाटा त्यांचा देतील, त्यांचा नंबर देतील, त्यांचा कॉन्टॅक्ट देतील. ग्रॅब दिस अपॉर्च्युनिटी. Abacus admissions. Free webinar. ठीक आहे, असं काहीतरी हेडिंग आपल्याला द्यायचंय. डिस्क्रिप्शन पण आपण लिहू शकतो. वी विल कॉन्टॅक्ट यू शॉर्टली. म्हणजे इथं डिस्क्रिप्शन मध्ये पण तुम्ही थोडी माहिती लिहू शकता तुमच्या क्लास बद्दल, की तुमचे क्लास कशाचे आहेत, काय आहे, ती पूर्ण माहिती तुम्ही इथं लिहू शकता. आणि अशा पद्धतीने मग तुमची माहिती दिसेल. त्याच्यानंतर क्वेश्चन्स मध्ये बघा, ईमेल आणि फुल नेम, ईमेल आणि फुल नेम. मग याच्यामध्ये तुम्ही अजून काय माहिती घेऊ शकता, फॉर्म मध्ये तुम्ही अजून काय माहिती घेऊ शकता. सो यू कॅन आस्क फॉर ईमेल आणि फुल नेम आलेले, यू कॅन आस्क फॉर फोन नंबर, देन यू कॅन आस्क फॉर सिटी, है ना. यू कॅन आस्क फॉर ईमेल, फुल नेम, फोन नंबर, सिटी. तुम्ही अजून ऍडिशनल क्वेश्चन विचारू शकता. डेट ऑफ बर्थ विचारू शकता, डेट ऑफ बर्थ विचारू शकता. पण जास्त माहिती विचारायची नाही, आपण लोक इरिटेट होतात, मग फॉर्म भरत नाही जास्त माहिती विचारलं. थोडीच माहिती विचारायची, खूप जास्त माहिती नको. आपल्याला ईमेल आला, नाव आलं, फोन नंबर आला आणि लोकेशन आलं, सफिशियंट आहे. बाकी जास्त डिटेल्स त्यांचे विचारू नका. तुम्ही जास्तीत जास्त विचारू शकता क्लास, म्हणजे ऍडमिशनच्या इन्क्वायरीसाठी शॉर्ट आन्सर क्वेश्चन तुम्ही विचारू शकता. आणि त्याच्यामध्ये क्वेश्चन तुम्ही लिहू शकता क्लास, म्हणजे तुमचा स्टुडंट कोणत्या क्लासमध्ये आहे. आणि हे बघा असं क्लास म्हणजे पुढचा प्रश्न क्लास, मग ते टाकतील की पहिल्या वर्गात आहे, दुसऱ्या वर्गात आहे, मग त्याच्यानुसार तुम्ही, किंवा मग तुम्ही असा प्रश्न टाकू शकता, आर यू इंटरेस्टेड फॉर डेमो क्लास, फ्री डेमो क्लास. ओके, म्हणजे असं तुम्ही, हे बघा आपण काय विचारलं, क्लास विचारला आणि आर यू इंटरेस्टेड फॉर फ्री डेमो क्लास विचारला. म्हणजे असे हे प्रश्न तुम्ही वेगळे तुमच्या पद्धतीने तुम्ही डिझाईन करून टाकू शकता फॉर्म मध्ये. म्हणजे फॉर्म मध्ये तुम्हाला ज्या गोष्टी टाकायच्या त्या तुम्ही टाकू शकता. प्रायव्हसी पॉलिसी मध्ये तुम्हाला लिंक टाकावी लागेल, तर लिंक टाकताना आपली वेबसाईट, आपली लिंक टाकू शकता तुम्ही. GChamp प्रायव्हसी पॉलिसी मध्ये हे बघा, आता इथं त्यांनी पूर्ण माहिती भरल्यानंतर कसं दिसेल, थँक्स यू आर ऑल सेट. जेव्हा आपण म्हणजे इन्क्वायरी तुमचा फॉर्म पूर्ण भरेल तेव्हा त्यांना असं दिसेल, थँक्स यू आर ऑल सेट, यू कॅन व्हिजिट अवर वेबसाईट और एक्झिट फॉर्म नाव. आणि व्ह्यू वेबसाईट म्हणजे दे कॅन व्ह्यू अवर वेबसाईट ऑल्सो. जेव्हा वापस जाता जाता म्हणजे त्यांनी तुम्हाला डिटेल्स पूर्ण दिलेले आहे, त्याच्यानंतर एकदा ते वेबसाईट पण बघू शकतात आणि बघून आणि त्यांना एक म्हणजे आयडिया पण येईल, एक कॉन्फिडन्स पण तयार होईल की तुम्ही जी काही ऍडव्हर्टाइजमेंट करताय ती एका प्रॉपर कंपनीची ऍडव्हर्टाइजमेंट आहे, हे त्यांना कॉन्फिडन्स या वेबसाईट बघितल्यामुळे तयार होईल. सो फिनिश करायचं त्याच्यानंतर. तुमचा फॉर्म भरताना कुठं जरी काही चुकलं तरी सबमिट होणार नाही बरं का, इथं फिनिश होणार नाही.
बघा इथं फिनिश जे लिहिलेलं आहे ना, हे पब्लिश जे लिहिलेलं आहे, फॉर्म पब्लिश होणार नाही जोपर्यंत सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार नाही. एखादी गोष्ट तुमची काही जरी राहिली तरी समजा आपण पब्लिश वर बटन दाबलं, त्याच्यानंतर ते दाखवल की ही गोष्ट तुमची बाकी आहे, ती व्यवस्थित करून घ्या. हे बघा इथं दाखवतोय डिस्क्रिप्शन. We will call you for more details. तर हे डिस्क्रिप्शन तुम्हाला लिहावं लागेल. म्हणजे जोपर्यंत सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित लिहिणार नाही तोपर्यंत फेसबुक तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही. बघा आपला फॉर्म तयार झाला. हे बघा ऍडमिशन 1 नावाचा हा फॉर्म तयार झाला आणि तुमची ऍड पूर्णपणे सेटअप झाली. आता ऍक्च्युअली आपली ऍड कशी दिसते ते इथं तुम्ही बघू शकता. सर्वजण बघा आता ऍड कशी दिसते आपली. प्रिव्ह्यू दिसणार आहे तुम्हाला इथं. यू कॅन सी द प्रिव्ह्यू ऑफ ऍड ओव्हर हिअर. हे बघा, हे बघा तुमच्या ऍडवर ऍड तुमची अशी दिसणार आहे. हे बघा हे अशी ऍड दिसणार आहे तुमची, हे अशी फेसबुकवर असं स्पॉन्सर्ड राहील खाली. असं तुमचं हे पेज आहे, हे तुमची इमेज आहे. इमेज तुम्हाला प्रॉपर बनवावी लागेल. ती इमेज एक कॉमन इमेज आम्ही बनवून तुम्हाला पाठवू. ज्यांना ऍड बनवायची कॉमन राहील, पण ती त्याच्यावर म्हणजे असं आपले स्वतः म्हणजे जे क्लासचं मॅटर आहे ते याच्यावर राहील. आणि तुमचा जो नंबर आहे तो या टेक्स्ट मध्ये तुम्ही टाकू शकता. याच्यावर नंबर टाकायची गरज नाही. तसंही फॉर्म मध्ये तुम्हाला प्रत्येकाची इन्क्वायरी येणारच आहे. तर अशी कॉमन इमेज आम्ही तुम्हाला बनवून देऊन टाकू. किंवा तुम्ही पण कॅनवावर बनवू शकता. कॅनवा नावाची ऍप आहे, त्याच्यावर तुम्ही इमेजेस बनवू शकता. सो दिस इज युअर ऍड. हे ऍड तुमची अशी दिसते. याच्यावर इथं साइन अप वर कोणी क्लिक केलं की त्याच्यानंतर हे असं उघडतं. हे बघा ही इमेज दिसणार जी तुम्ही अपलोड केली. हे बघा इथं क्लास, आर यू इंटरेस्टेड इन डेमो क्लास. त्याच्यानंतर नेक्स्ट पेज वर गेल्यानंतर ईमेल, फुल नेम, फोन नंबर, सिटी, डेट ऑफ बर्थ. त्याच्यानंतर पुढं काल्पन टूल, त्याच्यानंतर पुढं प्रायव्हसी पॉलिसी आपली आणि स्लाइड टू सबमिट. लक्षात आलं सर्वांच्या? आता तुमची ऍड पूर्णपणे तयार झालेली आहे. आता तुमची ऍड पूर्णपणे तयार झालेली आहे. आता तुम्हाला काय करायचंय, पब्लिश करायचंय. बघा इथं खाली पब्लिशचं बटन आहे. सो यू हॅव टू पब्लिश दिस ऍड. पब्लिश वर क्लिक केल्यानंतर तुमची ऍड पब्लिश होऊन जाईल आणि त्याच्या अगोदर तुम्हाला तुमच्या अकाउंट मध्ये पैसे टाकायचे. त्याच्या अगोदर काय करायचे, तुम्हाला तुमच्या अकाउंट मध्ये तुम्हाला पैसे टाकायचे आहेत. पब्लिश झाल्यानंतर तुमची ऍड रन होणार नाही जोपर्यंत अकाउंट मध्ये पैसे तुमच्या असणार नाही तोपर्यंत तुमची ऍड रन होणार नाही. पब्लिश जरी झाली केली तुम्ही तरी पण पैसे असल्याशिवाय ती ड्राफ्ट मध्ये राहील. सर्वांना समजलं ऍड कशी सेटअप करायची? बस एवढीच प्रोसिजर आहे ऍड सेटअप करायची. हॅव एव्हरीबडी गॉट इट? येस सर. आता फेसबुकला पैसे कसे पे करायचे? फेसबुकला पैसे कसे पे करायचे? मी फक्त हे पब्लिश वर क्लिक केलं नाही बरं का. याच्यावर क्लिक केल्यानंतर ऍड पब्लिश होऊन जाईल. त्याच्यानंतर ती ऍड रिव्ह्यू मध्ये जाते. कशामध्ये जाते? रिव्ह्यू मध्ये. रिव्ह्यू मध्ये गेल्यानंतर फेसबुक तुमची ऍड चेक करतो. ती चेक केल्यानंतर फेसबुकला जर वाटलं की तुमची ऍड योग्य आहे तरच ती फेसबुक ऍड ऍक्सेप्ट करतो आणि तुमची ऍड रन होतं.
तर तुमची ऍड रन व्हायला कधी कधी 5-5 तास पण लागतात. फेसबुकला जर वाटलं की तुमची ऍड पॉलिसी, त्यांच्या ज्या ऍडव्हर्टायझिंग पॉलिसी आहेत त्या पॉलिसीशी सहमत नाहीये, प्रॉपर नाहीये, तर फेसबुक तुमची ऍड ऍक्सेप्ट करणार नाही. फेसबुक तुमची ऍड तरच ऍक्सेप्ट करेल जर तुम्ही प्रॉपर पद्धतीने ऍड केली आणि त्यांच्या पॉलिसी फॉलो करून ऍड केली तरच. म्हणजे आपण आता क्लासेसची ऍड करतोय, इट इज ओके, पण तुम्ही दुसरं काही विकण्याचा प्रयत्न केला जे त्यांच्या पॉलिसीमध्ये बसत नाही, तर फेसबुक ती ऍड अप्रूव्ह करणार नाही. तुमची ऍड जर अप्रूव्ह झाली नाही याचा अर्थ सेटअप करण्यामध्ये तुम्ही काहीतरी गडबड केलेली आहे, किंवा तुमची इमेज चुकीची आहे, किंवा तुम्ही जे टेक्स्ट लिहिलं ते चुकीचं आहे, किंवा तुम्ही काहीतरी चूक ऍड सेटअप करण्यामध्ये केलेली आहे. जर तुमची ऍड सेटअप झाले, रन झाली नाही याचा अर्थ असा होतो, किंवा तुमच्या अकाउंटमध्ये पैसे नाही. आता अकाउंटमध्ये पैसे कसे पाहायचे किंवा कुठून पैसे फेसबुकला आपण टाकणार ते आपण बघणार आहोत. अजून हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. ऍड रन झाल्यावर ती ऍड आपल्याला दिसत नाही. ही गोष्ट सर्वजण लक्षात घ्या. आपली स्वतःची ऍड आपल्याला दिसत नाही. ती ऍड त्या लोकांना दिसते ज्यांना दिसण्यासाठी आपण फेसबुकला पे केलेले. एखाद्या वेळेस बाय चान्स तुम्हाला दिसू शकते, आय एम नॉट डिनाईंग, पण जनरली आपली ऍड आपल्यालाच दिसत नाही. सो गेट दिस पॉइंट फर्स्ट ऑफ ऑल. पण आपण स्वतः ऍड रन केलेली आहे. ऍड रन झाल्यानंतर आपल्याला आपल्या याच्यावर दिसते ना, मी दाखवतो तुम्हाला कुठे दिसते. आपलं जे ऍड्स मॅनेजर आहे ना, सो आपण पुन्हा ऍड्स मॅनेजर कडे जाऊ. हे सगळं कॅन्सल करतो मी. हे बघा इथं दाखवतोय माझ्या ऍड्स. facebook.com ऍड्स मॅनेजर मध्ये आपण पुन्हा जाऊ. हे बघा इथं दाखवतोय मला ऍड. हे बघा इथं ऍक्टिव्ह दाखवतोय. ही माझी ऍड जी आहे, इथं मला ऍड ऍक्टिव्ह दाखवतोय. बघा ऍक्टिव्ह. याला मी एडिट पण करू शकतो इथून. या ऍडचा परफॉर्मन्स पण मी बघू शकतो, किती पैसे खर्च झाले वगैरे वगैरे सगळं बघू शकतो. ऍक्टिव्ह दाखवतोय. ऍक्टिव्ह म्हणजे काय, तुमची ऍड सुरू आहे आणि जोपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आहेत तोपर्यंत तुमची ऍड सुरू राहणार. त्याच्यानंतर बघा बिझनेस टूल्स मध्ये आपण जाऊ. बिलिंग. इथं बिलिंग कुठं, पैसे टाकण्यासाठी कुठे जाणार तुम्ही, बघा इथं जाणार आहे. 3 रेषा आहेत. 3 रेषा. किती रेषा आहेत, 3 रेषा. इथं जायचं, बिझनेस टूल वर क्लिक करायचं. इथं क्लिक केल्यानंतर बिलिंग मध्ये जायचं. बिलिंग वर क्लिक करायचं. गणेश, आपल्या अकाउंट मध्ये पैसे नाही का? ओके, 11 पैसे दाखवतोय फक्त. हे बघा योगेश देशमाने माझं अकाउंट आहे इथं आणि अवेलेबल बॅलन्स दाखवतोय 0.11 पैसे. याचा अर्थ काय, मला पैसे ऍड करायचे. हे पैसे ऍड करण्यासाठी इथं क्लिक करायचं. ऍड फंड्स. आणि समजा 4,000 रुपये आपल्याला ऍड करायचे. त्या 4,000चा अमाऊंट टाकायचं. हे असं अमाऊंट टाकलं मी आता. त्याच्यानंतर आपलं क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड जे काही ते सिलेक्ट करायचं. ओके, कार्ड डिटेल्स टाकायचे. कार्ड डिटेल्स टाकल्यानंतर ऍड करायचे फंड. तुम्ही पेटीएम ना ऍड करू शकता. सीव्हीव्ही नंबर टाकायचा. आणि कन्फर्म करायचं. कन्फर्म केल्यानंतर तुमच्या अकाउंट मध्ये पैसे ऍड होऊन जातात. ओटीपी येतो.
अर्धी ओटीपी येईल माझ्या फोनवर. किती ओटीपी? हा 27. हे बघा सबमिट केलं मी. $4,000 added to your prepaid balance. Done. हे बघा बॅलन्स दाखवतोय 4,000 रुपये 11 पैसे. ठीक आहे. तर असे तुम्ही पैसे पण याच्यामध्ये ऍड करू शकता. लक्षात आलं सर्वांना पैसे कसे ऍड करायचे? आता सांगा काय प्रश्न आहे तुमचे? पूर्णपणे एक जाहिरात कशी करायची फेसबुकवर, पेड जाहिरात पैसे पे करून, ते मी तुम्हाला शिकवलेलं आहे. आता कोणाला काय याच्यामध्ये अडचण आहे ते सांगा. तुला ते सर मी पण असं करतो. मी काय करतो, पहिले एक ऍड लावतो, नंतर दुसरी लावतो, नंतर तिसरी लावतो, आणि या दोन्ही तिन्ही पैकी जी आपली चांगली चालते, म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये आपल्याला जास्तीत जास्त लीड ज्या ऍड मध्ये येत आहे, तर तीच ऍड आपल्याला ठेवायची आहे. तर बाकी ऍड तुम्ही बंद करू शकता. तुम्ही आता ऍड लावली, तुम्ही थोड्या वेळानं पुन्हा बंद करू शकता. तुम्ही आता ऍड लावली, उद्या पुन्हा बंद करू शकता, म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही. So you can post 2 ads and out of that you can continue with one and you can close down one ad. No problem about that. जुनील सर, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. अजून कोणाला काही प्रश्न असेल तर मला विचारा. आणि सर्व आवाज येते? येस दळवे सर विचारा. हा सर, मी जी ऍड केली सर, त्यामध्ये वेबसाईट जी आहे, माझ्या अकॅडमीची वेबसाईट मी वगैरे टाकली नव्हती. पण आज जो फॉर्म तुम्ही तयार करून दिला, ते जे फॉर्मॅट होतं का, ते तसं माझ्या ऍड मध्ये तिथं आलं नाही सर. सर तुम्ही जे ऍड केली ना, ती कॉमन लोक जे करतात, ही जी ऍड आहे ही एजन्सी ऍड आहे सर. म्हणजे तुम्ही जे ऍड केली ना, त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात आलं असेल, तुम्हाला रिझल्ट नाही आले त्याचे. ते एक ऑप्शन फेसबुकनं ठेवलेलं आहे की तुम्ही वरूनच ऍड करू शकता, पण त्या ऍडचं रिझल्ट नाही येत सर. एजन्सी ही ऍड जी आहे ती म्हणजे खूप अभ्यास करून आपण आतमध्ये सगळं स्ट्रक्चर बनवून आपण ऍड करतोय. त्याच्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला रिझल्ट खूप चांगला येईल. 100 रुपयामध्ये तुम्हाला कमीत कमी 1 लीड तरी मिळेल. कमीत कमी 1 लीड म्हणजे 100 लीड, 100 रुपये तुम्ही खर्च केले तर 1 इन्क्वायरी तुमची 100% याच्यामध्ये येणार. 100%. माझं जे अकाउंट आहे त्या अकाउंटहून केल्यानंतर असाच प्रॉब्लेम येणार का? तर त्या अकाउंट वरून तुम्ही असं करा ना, जे मी सांगितलं आता या पद्धतीने करा. ते जे तुम्ही केलं होतं ना, ते कॉमन लोकांसाठी आहे. म्हणजे कॉमन लोक ऍड करू शकतात, पण त्याच्यातून रिझल्ट नाही येत त्या ऍड मधून. नाही, आणि जे माझ्या ह्याच्यामध्ये जे स्ट्रक्चर होतं का ते ऍडचं, ते तुमचं आणि हे खूप डिफरंट आहे.
मग मी तेच सांगतोय सर तुम्हाला, हो ना. हे आपण आतमध्ये जाऊन ऍड केलेली आहे. म्हणजे ऍडव्हर्टायझिंग एजन्सी ज्या असतात त्या अशी ऍड करतात जशी मी तुम्हाला शिकवली आता. आणि तुम्ही जे ऍड केली होती ती कॉमन पब्लिक साठी ते ऑप्शन दिलेलं आहे फेसबुक ना, त्याच्यामध्ये टेक्निकल काहीच नाहीये. 2-3 ऑप्शन टाकले की लगेच पैसे पे केले की तुमची ऍड सुरू होऊन जाते. पण त्या ऍड मधून रिझल्ट येत नाही, कारण की डिटेल टार्गेटिंग नाही ना त्या ऍड मध्ये. एवढं डिटेल टार्गेट नाही करू शकत तुम्ही पॅरेंट्सला वगैरे, एवढं डिटेल काहीच नाही करू शकत तुम्ही त्याच्यामध्ये. ओके. तर तुम्हाला हे असं शिकायचंय सर, हे असंच तुम्हाला करायचंय. रिझल्ट तुम्हाला याच्यातून येणार आहे. सर ह्याची रेकॉर्डिंग आम्हाला मिळणार आहे ना? रेकॉर्डिंग तुम्हाला मिळणार नाही, तुम्हाला स्वतः करून बघायचंय आता अगोदर. ठीक आहे. नाही आता रेकॉर्डिंग मी केलेली, पण आता ती रेकॉर्डिंग अवेलेबल होईल का नाही ते मला पण सांगता नाही येणार तुम्हाला. अच्छा अच्छा. ओके. तुम्ही करून बघा, तुम्हाला डाऊट खूप येणार आहे करून बघितल्यानंतर. पण सर्वांना रिक्वेस्ट आहे 1-2 दिवसातच करा, आज उद्याच करा. तुम्ही जर करण्यामध्ये उशीर केला, आणि मोबाईल वरून करू नका, मोबाईल वरून होत नाही बरं काय, हे तुम्हाला लॅपटॉप पीसी वरून करावं लागणार आहे आणि इंटरनेट कनेक्शन चांगलं लागणार आहे. हॅलो. हा सर, आपण ऍड क्रिएट केली आणि ती पब्लिश केली, पण आपल्या अकाउंट मध्ये आपण पेमेंट केलेलं नाहीये, तर ती ऍड ड्राफ्ट मध्ये जाईल, राईट? ड्राफ्ट मध्ये जाते, ती रन नाही होणार, ती ड्राफ्ट मध्ये जाईल. ओके. आणि मग जेव्हा आपण पेमेंट करू तेव्हा ती ऑटोमॅटिकली सुरू होऊन जाईल, ऑटोमॅटिकली. अच्छा, ऑटोमॅटिकली सुरू. आणि सर आपण जर आता प्रायमरी बेसिस, हॅलो, अगोदरच पाठवलेली आहे तुम्हाला, सकाळीच पाठवलेली आहे, राईट? तर म्हणजे ती ब्ल्यू लिंक वर थांबा मॅडम, मी म्यूट करतो, कोणीतरी अनम्यूट केला. हा बोला मॅडम. आणि सर आपण सपोज प्रायमरी बेसिसवर 100 रुपीज पर डे ची ऍड चालू केली ट्रायल बेसिसवर, की आता माहित नाही आपल्याला रिस्पॉन्स कसा मिळेल, तर ही जी ऍड आहे तर ती रोज समजा आपण 1 तारखेला चालू केली, तर फर्स्ट डे ला ती ऍड ज्या लोकांपर्यंत जाईल, तर सेकंड डे ला पण त्याच लोकांपर्यंत जाईल, की त्यांचं वेगळं क्राऊड तो हे फेसबुक काय करतं मॅडम, फेसबुक खूप प्रॉपर पद्धतीने वेगवेगळ्या लोकांना ते दाखवतं ऍड, पण तुमचं कन्व्हर्शन होण्यासाठी त्या लोकांना पुन्हा पुन्हा तुमची ऍड दिसते. ज्यांनी क्लिक केलं, अच्छा, ज्यांनी क्लिक केलं त्यांना ती पुन्हा पुन्हा दिसते, त्याच्यासाठी आपल्याला पैसे नाही लागत. ओके, समजलं तुम्हाला? म्हणजे नवीन लोकांना फेसबुक दाखवणार, पण तुमची ऍड जर सुरू असली तर जुन्या लोकांना पण ते पुन्हा पुन्हा दाखवणार ज्यांनी क्लिक केलेलं आहे त्यांना. अच्छा, म्हणजे ऍड होत जाणार त्याच्यामध्ये पर डे. समजा आज 10 लोकांनी ऍड बघितली सपोज, तर उद्या 20 लोक पण ती ऍड बघतील आणि 10 आधीच्या दिवशीचे पण ऍड होतील त्याच्यामध्ये. येस 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 येस, क्युम्युलेटिव्ह इफेक्ट म्हणतो. ओके ओके, थँक्यू सर. आणि सर तुम्ही हॅलो, बोला मेघा मॅडम, बोला. की जर 2 ऍड आपण रन करत असू, त्याच्या पैकी आपल्याला एकच चालू ठेवायची, तर मग ती एक जी बंद करायची, ती ऍड मॅनेजर मधनं जाऊन तिथे ऑप्शन आहेत का की ती बंद करण्यासाठी? एकदम सिंपल ऑप्शन आहे मॅडम, मी दाखवतो, एक स्क्रीन शेअर करतो. ओके सर. कधी उडवलं? नाही गरम करा आणि त्याच्यात दूध आहे का उरलेलं? गोड आहे का? जास्त गोड झालं. तर हे बघा, इथं ना तुम्ही हे जे बटन दिसतंय, समजा हे बघा, ही ऍड सुरू आहे, ऍक्टिव्ह आहे बरं का. हे बटन जर मी क्लिक केलं तर ऍड बंद होऊन जाईल. ओके, दळवे सर लक्षात घ्या, समजलं सगळ्यांना? आणि लीड्स कुठून काढायचे तुम्हाला ते सांगायचं राहिलं, सॉरी. लीड्स कुठून काढणार तुम्ही? ऍड तर तुम्ही रन केली बरं का, ऍड तुम्ही रन केली, ऍड तुमची रन झाली आणि ऍक्टिव्ह आहे बघा हे असं. तर आता तुम्हाला लीड काढायची, लीड कुठून काढणार तुम्ही?
तर याच्यामध्ये जायचं ऍड्स वर क्लिक करायचं, इथं क्लिक करायचं ऍड्स वर. आणि त्याच्यानंतर हे बघा रिझल्ट दिसतंय तुम्हाला, रिझल्ट म्हणजे ही ऍड आहे, समजा आपली ही ऍड आहे, ही ऍड सध्या सुरू आहे. याच्या रिझल्ट मध्ये जायचं. इथं दाखवतोय आपल्याला 969 लीड्स ऑन फेसबुक लीड्स. इथं दाखवतोय 233 लीड्स, 89 लीड्स. तर याच्यावर क्लिक करायचं आपल्याला. काय करायचंय आपल्याला? याच्यावर क्लिक करायचं. याच्यावर क्लिक केल्यानंतर डाउनलोड असा ऑप्शन येईल, डाउनलोड. याच्यावर क्लिक केल्यानंतर या सर्वजण चहा घ्यायला या, किंवा आपल्या आपल्या घरी चहा घ्या, इथं पण येऊ शकता. इथं डाउनलोड करायचंय लीड्स. डाउनलोड केल्यानंतर बघा ही अशी फाईल उघडेल आणि त्या फाईल मध्ये मग तुम्ही ओपन केल्यानंतर अशा फॉर्मॅट मध्ये लीड्स येतात. बघा मी दाखवतो तुम्हाला कशा फॉर्मॅट मध्ये लीड्स. हे बघा ईमेल आयडी आलेली आहे आपल्याकडं, फुल नेम आलेलं आहे, सिटी आलेली आहे सुप्रिया सोनकांबळे, सिटी सोलापूर, आणि हा मोबाईल नंबर आलेला आहे. स्क्रीन शेअर करा सर. स्क्रीन शेअर आहे ना सर? दिसत नाही नाही. दिसत आहे. हा व्ह्यू नाही होते ते. अच्छा व्ह्यू नाही दिसत होत. नाहीये. ओके ओके, एक मिनिट. ते मी डाउनलोड वर क्लिक केलं तेवढं तर दिसलं होतं ना तुम्हाला? हो. ओके एक मिनिट, मी स्क्रीन नव्हती शेअर केलेली, स्क्रीन शेअर करतो. हा आता दिसतंय? हो सर दिसते. हा बघा एक्सेल फाईल मी उघडली तुमच्या समोर. तर बघा याच्यामध्ये सुप्रिया सचिन सोनकांबळे नाव आलेलं आहे, ईमेल आयडी आलेली आहे, सिटी आलेली आहे, आणि मोबाईल नंबर आलेला आहे. म्हणजे अशा इन्क्वायरीज माझ्याकडे येतात. हे बघा, आणि मग त्यांना आपण इथून कॉल करतो, आणि मग त्यांना आपण वेबिनार मध्ये बोलवतो, किंवा कॉल केल्यानंतर गणेश सर त्यांना माहिती देतात, नंतर ते फायनल करतो. आलं लक्षात सर्वांना? इथून डाउनलोड केला आपण. कुठून डाउनलोड केलं पुन्हा एकदा सांगतो. ऍड्स मॅनेजर उघडला आपण, ही ऍड आहे आपली. हे ऍड्स जे ऑप्शन आहे बघा, रिसोर्स सेंटर आहे, कॅम्पेन आहे, ऍड सेट आहे. तर ऍड्स मध्ये जायचं आपल्याला, इथं क्लिक करायचं आणि रिझल्ट मध्ये जायचं. रिझल्ट मध्ये खाली बघा ऑन फेसबुक लीड्स, किती लीड्स आले आपल्याला ते दाखवतो याच्यात. आणि हे बघा इथं दाखवतं रीच, म्हणजे किती लोकांपर्यंत पोहोचली आपली ऍड. म्हणजे बघा 2,57,000 लोकांपर्यंत ऍड पोहोचली आपली. त्याच्यानंतर आपल्याला फक्त 900 लोकांनी त्यांचा डाटा दिला, त्यांचा लीड्स आले आपल्याकडे 900 लीड. 2,57,000 लोकांपर्यंत ही ऍड पोहोचली. आणि पैसे किती खर्च झाले याच्यामध्ये ते पण दाखवतोय. याच्यामध्ये बघा पैसे किती खर्च झाले ते पण दाखवतो. येस, अमाऊंट स्पेंड. हे बघा इथं खर्च किती झाले, अमाऊंट स्पेंड. तर या ऍड साठी आपले आतापर्यंत 37,000 रुपये खर्च झाले. 38,000 रुपये खर्च झाले. म्हणजे आता याच्यामध्ये काय होतं, जे इंटरेस्टेड लोक येतात, अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो सगळ्यांना, सर्वजण लक्षात घ्या. काय होतं, तुमच्याकडे जे लीड्स येतात, तुम्हाला असं वाटतं की ते लीड्स म्हणजे त्याच्यापैकी काही लीड्स जे असतात ते वेस्ट असतात, म्हणजे काही कामाचे नसतात.
म्हणजे समजा तुमच्याकडे 3 लीड्स आले, 100 रुपये तुम्ही खर्च केले आणि 100 रुपयामध्ये तुम्हाला 2 लीड्स आले, 200 रुपये खर्च केले त्याच्यामध्ये 3 लीड्स आले. तर 3 लीड्स पैकी कामाची लीड एकच असते, म्हणजे उगाच काही लोक उगाच सहज म्हणून प्रेस करतात त्याच्यावर. तर ही गोष्ट पण तुम्ही लक्षात घ्या की याच्यामध्ये लीड्स येताना असं नाहीये की जो प्रत्येक लीड येईल तो इंटरेस्टेडच असेल. काही लोक सहज क्लिक करतात, काही लोक आपले कॉम्पिटिटर असतात म्हणून क्लिक करतात, काही लोक किंवा सहज बघू म्हणून क्लिक करतात. पण अल्टिमेटली आपण 1000 रुपये खर्चून जर आपल्याला एक कस्टमर पेड करण्यासाठी मिळत असेल, पैसे पे करण्यासाठी एक कस्टमर जरी आपल्याला मिळत असेल, देन ऑल्सो इट इज ओके. ओके, त्याच्यामुळं मला हे सांगायचं आहे की तुम्हाला जे लीड्स येतात ते काही युजफुल असू शकतात, काही युजलेस पण असू शकतात. सो बी केअरफुल अबाउट इट. सर हाँ मैडम बोलिए. हाँ सर, फ्रॉम योर एक्सपीरियंस कि आपके हिसाब से हमें मिनिमम कितने दिन एड चालू रखनी चाहिए? लाइक वी कैन नॉट स्पेंड 38,000 37,000 एट द बिगिनिंग, राइट? तो स्टार्टिंग में कितना दिन मिनिमम करना चाहिए एक एड? मैडम आपका क्वेश्चन मुझे समझ नहीं आया, एक बार फिर से. मतलब अभी आपने हमें जो वो दिखाया डेटा कि 37,000 आपने स्पेंड किए एक लीड के पीछे, जो उसमें आपको 900 अराउंड 900 लीड्स मिली, राइट? यस यस. तो हमें मिनिमम अभी स्टार्टिंग में तो 37,000 या 38,000 स्पेंड नहीं कर सकते. सो मिनिमम एक 100 के लिए या मैडम स्टार्ट विद ओनली 100 रुपीज पर डे. कितने दिन रन करना है एक एड को? मैडम महीना भर रहने दो ना, क्या दिक्कत है? ओके, व्हाट आई एम सेइंग इज आप क्या करो, आप एक 200 रुपए बजट रखो पर डे. हाँ, और आप ऐड रहने दो महीना भर. कितना पैसा खर्चा हो आपका महीने का? और 2 3 6,000. ओनली 6,000. आपके 2 एडमिशन आ गए तो पैसे निकल गए. ओके, लेकिन एज बिजनेस मैं क्या बोलता हूँ कि जैसे मेरे 2 ऐड मैडम हमेशा रहते हैं क्योंकि बिजनेस है मेरा, तो वैसे अगर आप उसको बिजनेस समझेंगे और एक 6,000 आप ऐड में इन्वेस्ट करेंगे तो आपको क्या होगा कि कंटिन्यू लीड्स आती रहेंगी. आप अगर 200 रुपए पर डे अगर रखेंगे ना तो 3-4 लीड आपको रोज आएंगे, रोज 3-4 लीड. उसमें से एक भी काम की रही तो हफ्ते में आपको 4-5 काम की लीड मिल गई. 4-5 में से 1-2 कन्वर्जन तो हफ्ते में आसान से हो जाएंगे आपके. तो आप पूरे महीने का मत सोचो, आप हफ्ते का सोचो. पहले थिंक अबाउट 1 वीक. या फिर आप पहले ये सोचो कि आप एड प्रॉपर रन कर पा रहे हो क्या, इसलिए 100 रुपीज पर डे रखो और 3-4 दिन एड चला के देखो आपको रिजल्ट आ रहा है क्या वो देखो. ओके, तो ये एक काम आप कर सकते हो. या तो आप इंटरेस्टेड लीड्स हमसे लो, जो इंटरेस्टेड है डेमो क्लास करने के लिए. ऐसे लीड्स आप हमसे लो क्योंकि हम लोग जो ऐड करते हैं एडमिशन के लिए हमने अलग से लगाई है. तो हम लोग 100 रुपीज के हिसाब से आपसे लेते हैं. मतलब जिनको ऐड करना मुश्किल लगता है बराबर है, वो दे कैन डायरेक्टली कॉन्टेक्ट अस और 100 रुपीज पर लीड के हिसाब से हम आपको दे देंगे. हाँ. अभी वो हमारा रिस्क है कि हमें 2 लीड वेस्ट हुए, या फिर जो बंदा हमें बोलेगा कि भाई मैं डेमो क्लास करने के लिए इच्छुक हूँ उसी का लीड हम आपको फॉरवर्ड करेंगे ऐसा. तो इसमें आप क्या कर सकते हैं, आप एड रन करो, आप बजट रखो 100 रुपए पर डे और आप 4-5 दिन करके देखो. और उसमें से आपको इंक्वायरी आप क्या करो कि आपके आजू बाजू के ही लोग सिलेक्ट करो. आप मुंबई का ही सिलेक्ट करो, आप ज्यादा दूर का मत सिलेक्ट करो और आप करके देखो कैसा रिजल्ट आता है. लेकिन मेरा एक्सपीरियंस ये है मैडम कि जितना लॉन्ग टर्म आप ऐड करेंगे उतने कस्टमर आपके बढ़ेंगे और फेसबुक भी उतना आपका ऐड ज्यादा अच्छे से रन करेगा. अच्छा, अभी हमारी जो पोस्ट है मैडम उसमें मतलब सिर्फ फेसबुक से नहीं ना, फिर कुछ लोग कमेंट बॉक्स में भी कमेंट करते हैं, अपना नंबर डालते हैं. राइट. फिर कुछ लोग मतलब आपने फ्रेंचाइजी ली ना, उसके बाद फिर आप आपके फ्रेंड को रेफर करते हैं कि यार ये जीजाम वालों को अच्छा लग रहा है मुझे, ये लोग सर्विस अच्छी देते हैं. तो आप वैसे भी कुछ इंक्वायरीज हमारे पास आ जाते हैं उसकी वजह से. फिर मतलब बहुत सारे तरीके, मतलब एक बार हमने ऐड किया तो सिर्फ कॉस्ट उतनी ही लगती है हमको, ऐसा नहीं है. मतलब देखो आपके थ्रू जो लीड आ रही है मुझे वो भी तो फेसबुक के थ्रू ही आ रही है एक तरीके से, क्योंकि आप फेसबुक से मिले हो मुझे.
तो आपके 5 फ्रेंड्स को आप जब बताएंगे, जब आपके 5 फ्रेंड्स फ्रेंचाइजी लेंगे हमसे, तो इनडायरेक्टली वो तो बिजनेस फेसबुक ने ही दिया ना, किसने दिया हमें? राइट। तो ये समझने वाली बात है। और एक बिजनेस का रूल मैं आपको बताता हूँ सबके लिए है कि फेसबुक मतलब एडवर्टाइजमेंट 10% ऑफ अवर बिजनेस रेवेन्यू शुड गो टू एडवर्टाइजमेंट स्ट्रिक्टली। अगर हम 10% हमारे बिजनेस का टर्नओवर का रेवेन्यू अगर एडवर्टाइजमेंट में हम खर्चा नहीं करते तो इसका मतलब हम बिजनेस को नहीं बढ़ाते। आप ये बात समझो कि बिजनेस को हम अगर हमें बढ़ाना है तो मार्केटिंग 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 और पेड मार्केटिंग। फ्री मार्केटिंग तो सब करते हैं, पेड मार्केटिंग आप जितने ज्यादा करोगे और 10% आपका शेयर, जितना भी आपका इनकम है उसका 10% आपको खर्चा करना ही करना है, क्योंकि वो 10% और 100% आपको लाके देने वाला है। आज वो 10% आपका 1000 रुपए हो सकता है, वो अगले महीने आपका 10,000 रुपए हो सकता है, वो 6 महीने के बाद आपका 1 लाख रुपए भी हो सकता है। तो आप अगर ऐड करेंगे तो आप बढ़ेंगे, आप एडवर्टाइजमेंट नहीं करेंगे तो आप नहीं बढ़ेंगे। बहुत सारी अबैकस की कंपनीज है या फिर बहुत सारे ऐसे क्लासेस है जो ऐड नहीं करते, वो जहाँ है वहीं है, और जो ऐड कर रहे हैं वो बढ़ रहे हैं, उनके साथ लोग जुड़ रहे हैं, नए लोगों को पता चल रहा है, सर्विस के बारे में उनको आइडिया हो रही है। सो एडवर्टाइजमेंट इज वेरी इंपॉर्टेंट। माउथ पब्लिसिटी 1% आपको इफेक्ट देता है, 99% आपको एडवर्टाइजमेंट करना ही पड़ेगा। मतलब माउथ पब्लिसिटी से आपको अगर 2 एडमिशन मिलते हैं तो आपको एडवर्टाइजमेंट से 20 एडमिशन मिलना ही मिलना है, इतना ऐड आपको करना पड़ेगा। ओके सर। हॅलो सर, हाँ मैडम। आपलं फेसबुक जे असतं मोबाईलचं त्याच्यावर जे बूस्ट ऍड म्हणतात तर ते कसं राहतं? आणि बूस्ट ऍड असतं बघा मोबाईलवर. हा, तर ते करू नका मॅडम, त्याच्यामध्ये पैसे खर्च होतील. बूस्ट ऍड फेसबुकवर तेच आहे जे दळवे सरांनी पण केलं होतं, मी दळवे सरांना पण तेच सांगितलं। तुम्ही जे बूस्ट आता है फेसबुक पे, हम कोई भी पोस्ट करते हैं ना फ्री में, उसके बाजू में आता है बूस्ट पोस्ट। तो उसका मतलब ये है कि फेसबुक को पे करेंगे हम उसके लिए, और वो फेसबुक 10 लोगों को 20 लोगों को जितने भी लोगों को हम जितना पे करेंगे उतने लोगों को दिखाएगा, लेकिन उसका कोई रिजल्ट नहीं आएगा। मतलब वो किसी को भी दिखा देगा, फेसबुक क्या करेगा किसी को भी दिखा देगा, लेकिन किसी को भी दिखा के रिजल्ट नहीं आता है, वो प्रॉपर लोगों को दिखाना पड़ेगा, उसके लिए हमें ये ऐड सेटअप करना पड़ेगा। तो कोई भी वो बूस्ट पोस्ट जो होता है फेसबुक का, जो मोबाइल पे भी आता है लैपटॉप पे भी आता है वो ऑप्शन, उस ऑप्शन से पैसा खर्चा मत करो, आपके पैसे वेस्ट होंगे उसमें। ओके, थैंक यू। ठीक है, ओके। और कोई क्वेश्चन है किसी का? हा सर, हॅलो यस दळवे सर, विचारा सर। आपण आता वेबिनार मध्ये ऍडमिशन झाल्यानंतर आपण गुगल पे, फोन पे वर